तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे फार्मा बॉय आणि मी एक फार्मासिस्ट आहे. मी जवळपासच्या एका हॉस्पिटलमध्ये ॲज अ फार्मासिस्ट म्हणून काम करतो. रोजचे नवीन एक्सपिरियन्स इंटरनेट सोबत शेअर करण्याचा प्रयत्न करतो. आजचा जो व्हिडिओ आहे तो असणार आहे कफ सिरप आणि प्रेग्नन्सी बद्दल. तर आजचा वार शुक्रवार. शुक्रवार हा जो वार आहे तो गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये खास ANC पेशंटसाठी असतो. ANC पेशंट म्हणजे गर्भवती ज्या माता आहेत त्यांच्यासाठी चेकअपसाठी आणि मेडिसिन डिस्ट्रीब्युशनसाठी आजचा वार असतो. तर आज भरपूर साऱ्या गर्भवती माता ज्या आहेत त्या शुक्रवारी दवाखान्यात येतात. गोळ्या त्यांच्या रेग्युलरली घेऊन जातात. 3 महिन्याच्या आतपर्यंत नॉर्मल फॉलिक ऍसिड आणि तीन तीन महिन्याच्या पुढचे जे आहेत ते आयर्न फॉलिक ऍसिड आणि कॅल्शियम या 2 गोळ्या, त्याचबरोबर डॉक्झिनेट उलटी वळमळीची गोळी आणि अल्बेंडाझोल दंताची गोळी या गोळ्याचे त्यांना डिस्ट्रीब्यूट केले जातात. तर त्यात काय असतं, भरपूर गर्भवती मातांना खोकला देखील असतो. डॉक्टर त्यांना कफ सिरप लिहून देतात. पण होतं असं की भरपूर सारे आता प्रेग्नन्सीच्या केसमध्ये पेशंट भरपूर डिफरंट कॅटेगरीचे असतात. एकतर आपल्याकडे जे सिरप येतात त्यामध्ये काही सिरप प्रेग्नन्सीमध्ये सुटेबल नसतात. त्यामुळे ही गोष्ट सामान्य लोकांना माहिती असायला हवी की जर तुम्ही पण कोणाशी प्रेग्नंट लेडीज जर कोण असतील त्यांना नक्की सांगा, जर दवाखान्यात जाताय तर जे कफ सिरप असतात ते शक्यतो गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून घेत जाऊ नका. कारण सांगतो, भरपूर सारे जे कफ सिरप असतात त्यामध्ये काही असं कंटेंट असतं जे की बेबीसाठी चांगलं नसतं. ते जे आहे ते प्लासेंटा जे आपण बॅरियर म्हणतो ते स्वतः जे पेशंटने घेतल्याने बाळाच्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून जे प्रेग्नेंट लेडीज आहेत त्यांनी कफ सिरप घेणं टाळावं. फक्त गव्हर्नमेंट हॉस्पिटलच नाही तर बाहेरचाही कोणता कफ सिरप घेताना डॉक्टरच्या रिकमेंडेशननेच घ्यावा. कारण भरपूर असे कफ सिरप असतात जे स्ट्रॉंग असतात, ज्याचा परिणाम त्यांच्या जे आहे त्या बेबीवर होऊ शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेची आहे. त्याचबरोबर काही असे देखील पेशंट असतात ज्यांना शुगर वगैरे आहे. तर अशा पेशंटनी देखील कफ सिरप घेताना 10 वेळा डॉक्टरांना विचारलं पाहिजे. बाहेरून डॉक्टरांना विचारा किंवा त्याच हॉस्पिटलमध्ये कोणी सिनियर डॉक्टर असतील त्यांना विचारा. कारण शुगरच्या पेशंटसाठी शुगर फ्री कफ सिरप जो आहे तो आपण रेकमेंड करतो. पण तरी सुद्धा काही पेशंट विदाऊट नोईंग, ज्यांना माहिती नसतं त्यामुळे ते काही पेशंट जे आहेत ते शुगरचे असा जो कफ सिरप आहे तो घेतात. आणि बाहेर ऑलरेडी शुगर फ्री कफ सिरप मिळतात. शक्यतो शुगरच्या पेशंटनी बाहेरचेच घ्यावेत असं मी सांगेन. तर हीच एक महत्वाची गोष्ट होती सांगायची की प्रेग्नन्सीमध्ये शक्यतो कोणत्यातरी कफ सिरप उलटे पालटे घेत जाऊ नये, कारण त्याचा परिणाम जो आहे तो बाळावर होतो. असेच भरपूर पेशंट गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये येतात. त्यामुळेच आजचा एक्सपिरियन्स होता की भरपूर सारे पेशंट विचारतात की हा प्रेग्नन्सीमध्ये चालतो नाही चालतो. पॅरासिटामॉल सिट्राझिन बद्दल देखील विचारतात. अँटीबायोटिक जे आहे त्याबद्दल देखील विचारतात की चालतं नाही चालतं. मोस्टली काय आहे की जे कोणते अँटीबायोटिक आपण ओटीसी ठेवतो ते प्रेग्नन्सीसाठी सेफ असतात. जे आपलं पॅरासिटामॉल झालं, सिट्राझिन झालं, अमॉक्सिसिलिन झालं, हे फर्स्ट लाईन जे आहेत ते ड्रग्ज आहेत. त्यामुळे ते ऑलमोस्ट प्रेग्नन्सीच्या केसमध्ये सेफ असतात. पण काही काही स्टेजेसनुसार ते व्हॅरी करतं. म्हणजे प्रेग्नन्सी किती महिन्याची आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि डोस किती दिला गेलाय त्यावर ते डिपेंड असतं. मोस्टली हे जे नॉर्मल ड्रग्ज आहेत, पॅरासिटामॉल झालं, सिट्राझिन झालं, अमॉक्सिसिलिन झालं, हे नॉर्मली सेफ प्रेग्नन्सीसाठी कन्सिडर केले जातात. पण तरी सुद्धा आपण जे आहे ते डॉक्टरांना 10 वेळा क्रॉस चेक करूनच अशा प्रकारचे मेडिसिन्स किंवा कफ सिरप प्रेग्नन्सीमध्ये घेतले पाहिजे. एवढंच सांगणं होतं. बस आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. अजून जर कोण घरामध्ये जर प्रेग्नेंट लेडीज वगैरे असतील नक्कीच त्यांच्यासोबत व्हिडिओ शेअर करा. त्यांना देखील ही माहिती असू द्या. म्हणजे ते ते जे आहे ते नेक्स्ट टाइम दवाखान्यात जाताना किंवा कफ सिरप किंवा कोणतं ओटीसी मेडिसिन घेताना या गोष्टीची काळजी घेतील. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.